पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। मी जेव्हा शेवटच्या तासामध्ये आहे, पवित्र आत्म्याला तुमच्याशी काही बोलायचं आहे। हालेलुया। पवित्र आत्म्याला काय बोलायचं आहे ते पवित्र आत्मा हे पुस्तक लिहून झाल्यावर सर्वात शेवटचं पुस्तक कुठलं पुस्तक आहे? त्या प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा शेवटचा अध्याय ते कितवा अध्याय? 22वा। हालेलुया। त्या 22वा अध्यायातील 11व्या वचनापासूनच्या वचनामध्ये हालेलुया इथे काय लिहिलं आपण ऐकूया। दुराचारी माणूस दुराचार करीत राहो। दुराचारी माणूस हालेलुया आयुष्यभर तू लबाडगिरी केलेला आहे, त्यासाठी आता जास्त वेळ नाही लिहिले, तुझा दुराचार तू चालूच कर। म्हणून कुठे लिहिलेलं आहे? हे आता इथे लिहिलेलं आहे। हालेलुया। कुठे लिहिलेलं? गहू पण वाढून दे आणि निंदण पण वाढून दे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। गहू पण वाढू दे, निंदण पण वाढू दे। हालेलुया। एक उपटलं तर दुसऱ्याला पण धोका होऊ शकताय। हालेलुया। म्हणून ते शेवटपर्यंत एकत्र जाऊ दे नको। हालेलुया। इकडे इशारा थोडा वेगळा आहे। हालेलुया। इथे पवित्र आत्मा सांगत आहे की हालेलुया तू जो दुराचारी आहे, भरपूर संधी तुला दिलेला आहे। अनेक वेळी तुला इशारा मिळाला, अनेक वेळी तुला सांगायचं तर सांगितलेलं आहे, तुझ्या डोळे आजपर्यंत उघडलं नाही। प्रेज द लॉर्ड। आता तुला डोळे उघडायला वेळ नाही, काय करायचं दुकान? हालेलुया। पुढे मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो। नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो। पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो। हालेलुया। नीतीने वागत आलेले माणूस आता दारू प्यायला जायची गरज नाही। हालेलुया। 2025 पर्यंत तू दारूपासून लांब राहिले, आता तुझं थोडेच वेळ राहिलेला आहे, पण 2026 यायच्या अगोदर एकदा जाऊन पिऊन येऊया म्हणून एक चुकीचा निर्णय घ्यायची गरज नाही। हालेलुया। दुराचारी त्यांचा काम चालू ठेवू दे, तू सदाचारी आहेस, आजपर्यंत सांभाळलेला आहे, आता चुकामध्ये पण जाऊन सापडायची गरज नाही, सांभाळ। हालेलुया। सिस्टर पुढे वाचा 15व्या वचनापर्यंत आपल्याला वाचायला काही हरकत नाही। पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे। ऐकलं का? समजलं का? समजलं? समजलं का? आम्ही परत येतो म्हणून बोललं नाही, आम्ही। हालेलुया। मला यायचा वेळ, माझा येण्याचा वेळ आता झालेला आहे। प्रेज द लॉर्ड। तू आंघोळ करून तयार होऊन तू येत आहे तोपर्यंत बक्षीस देण्यासाठी मी येत आहे, तेव्हा तुला तयारी करायला वेळ भेटणार नाही। हालेलुया। काय करायचं आहे ते आताच कर। भरपूर वेळी तुला बोललेलं आहे, तेव्हा तू केला नाही, मनमानी अजून चालू ठेवले। हालेलुया। आता वेळ नाही,
योग्य निर्णय. मी येतो ते बक्षीस घेऊनच येतो. मी समोर येताना ज्याचा तयारी झालेला आहे त्याला मी बक्षीस देतो. हालेलुया. ज्याची तयारी झालेली नाही त्यांना उरलेले आयुष्य बसून लढावं लागणार. कारण एका क्षणासाठी माझा बक्षीस गेली. होतो तिकडे सर्वांच्या सोबत होतो. हालेलुया. बक्षीस पण माझ्या समोर होते तरी मला ते मिळालं नाही. माझ्या समोर दुसऱ्याने घेऊन गेले. हालेलुया. हे शाळेत मिळणारं बक्षीस सारखा नाहीये. बक्षीस हे फक्त फर्स्टला आणि सेकंडला देणारं नाहीये. हे सर्वांना मिळणार आहे. हे बक्षीस सर्वांना मिळणारं बक्षीस आहे. हालेलुया. 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 वेळेत हाजर महत्वाचं आहे. वेळेत तयारीमध्ये समोर उभं राहणे गरजेचं आहे. मी स्मिता परेरा, सांडोर पॅरिशमधून आले. माझ्या सासऱ्यांची साक्ष देत आहे. माझे सासरे फ्रेडरिक परेरा यांना करोनाच्या काळामध्ये छातीत दुखायला लागले. आम्ही फादर बेनीला फोन लावला. फादर बेनीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली परंतु त्यांना अजून अस्वस्थ वाटतच होतं. मग आम्ही त्यांना कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे त्यांची तपासणी झाली. प्लास्टिक करायला सांगितले कारण त्यांच्या छातीमध्ये 3 ब्लॉक्स होते. करोनाचा काळ असल्यामुळे कोणालाही हॉस्पिटलमध्ये प्रवेश नव्हता. फक्त एकच माणूस तिथे अलाव करत होते. अशा परिस्थितीमध्ये आमच्यासाठी तो खूप कठीण काळ होता. त्यांची एंजिओप्लास्टी व्यवस्थित झाली आणि ते सुखरूप घरी परतले. त्यांची साक्ष देण्याची खूप इच्छा होती पण ती राहून गेली. त्यांच्या वतीने मी साक्ष देते. त्यानंतर माझी मुलगी ब्लिस परेरा ही रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन आता सुखरूप परतली आहे. 2019 ते 2025 हा 6 वर्षाचा वैद्यकीय शिक्षणाचा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता आणि तिच्यासाठी खूप कसोटीचा होता. कारण या काळामध्ये हा काळ कोरोनाचा पण होता आणि रशिया युक्रेन युद्धही सुरू झालं होतं. त्यामुळे या युद्धाचा आम्हाला आणि तिला आम्हाला खूप तणावातून जायला लागलं. इकॉनॉमिक सँक्शन्स होती त्यामुळे आम्हाला तिला पैसेही पाठवता येत नव्हते आणि अनेक अडचणीतून तिला जायला लागलं. या करोनाचा काळ होता त्यावेळेला तिला पॅराटॉन्सिल ॲब्सेस नावाचं घशाचं एका ह्याचं निदान झालं आजाराचं आणि आम्हाला काही समजत नव्हतं. आम्हाला वाटलं करोना आहे म्हणजे कदाचित तिला करोना झाला असेल. परंतु तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं आणि तिथे त्यांनीही तिला इमर्जन्सी ऑपरेशन करायला सांगितलं. आम्हाला रिपोर्ट्स पाठवले तिने. ते रिपोर्ट्स आम्ही इथे डॉक्टरना दाखवले आणि डॉक्टरनी पण सांगितलं की इथे थांबण्यात अर्थ नाही. हे इमर्जन्सी ऑपरेशन करावंच लागेल तुम्हाला. विमानसेवा पूर्णपणे बंद होती कोरोनाचा काळ असल्यामुळे. त्यामुळे आम्ही तिला घरीही आणू शकत नव्हतो आणि तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही आणि ऑपरेशन करायचं. आम्ही खूप तणावात होतो. आम्ही फादर बेनीला फोन केला. फादर बेनीने सांगितलं डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलंय तर तुम्ही ऑपरेशन करू टाका. आम्ही खूप प्रार्थना केली आणि तिचं ते ऑपरेशन सुरळीत पार पडलं. आणि ह्या काळामध्ये तिला अनेक अडचणी आल्या. अनेक तिला कसोटीच्या प्रसंगातून जायला लागलं. पण हा सर्व 6 वर्षाचा काळ तिचा व्यवस्थित पार पडला आणि ती सुखरूप परत आली. वैद्यकीय शिक्षण तिचं यशस्वीपणे पार पडलं. त्याबद्दल मी फादर बेनी आणि त्यांच्या टीमचे ज्यांची मी वेळोवेळी फोन करून मदत घेत होती, प्रार्थना मागत होती, त्यांचे मी आभार मानते. येशू ख्रिस्ताचे मरिया मातेचे आभार मानते. प्रभु तुम्हाबरोबर असो.
आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. तुमच्यामध्ये कोणाला तरी जिथे माझा हात आहे तिथे हालेलुया म्हणजे आपण कपडे बांधत आहे त्या भागाला लागून मणक्याचा एका पोळीमध्ये मणक्याच्या एका मणीच्या भागामध्ये जबरदस्त दुखणे होते, वाकायला वगैरे कठीण होता. असे कोणतरी एक व्यक्ती आता 100% बरे झालेले आहे. हात वर खाली वर करताना कांद्याच्या भागाला कांद्याच्या आतल्या भागामध्ये वगैरे एक एक भागामध्ये केचल्यासारखा वर होऊन ते दुखणे होत आहे. अशा काही लोक आहेत त्यांना या भागामध्ये पाठीच्या वरच्या भागामध्ये वर जे दुखणे आहे हात वर जरा वरखाली करून बघा. असे कोण असेल तर हालेलुया. बरं वाटायला लागलं तर हात वर करा. बरं वाटायला हालेलुया. ही गाना प्रभूने आशीर्वाद दिला तुमच्यामध्ये काही लोकांच्या कुटुंबातील समस्या देवाने तुम्हाला दिलेले जे अनुभव आहे ते तुम्ही कोणाबरोबरही बोललं नाही. साक्ष दिलं. तुमच्यामध्ये कोणाला तरी डोळ्याला बीपीचा त्रास आहे, ज्यांना डोळ्याला बीपीचा त्रास आहे असे कोणाला तरी प्रभूने एक स्पर्श दिलेला आहे. जिथे माझा हात आहे या भागामध्ये खूप त्रास मान इकडे तिकडे करता येत नाही, तसे त्रासातून जाणारा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करतात. खूप दुःखाने भरलेले तुमच्यामध्ये काही लोकांचा हृदयातील दुःख परमेश्वर दूर करून देतात. हालेलुया. हालेलुया. दुःखाने भरलेले होते ते दुःख येशू आता दूर करून देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.